हॅलो फ्रेंड्स, तर काल मी बनवली होती टुटी फ्रुटी. काल वॉटरमेलन खाता खाता अशीच लॉकडाऊनची आठवण झाली. लॉकडाऊनमध्ये मी बरेच पदार्थ यूट्यूबवर पाहून शिकले. त्यावेळेस मला भरपूर वेळ असायचा, माझा वेळ जात नव्हता, म्हणून मी यूट्यूबवर पदार्थ पाहिजे आणि ते पदार्थ लगेच करून बघायचे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे टुटी फ्रुटी, तो पण मी यूट्यूबवर पाहूनच शिकले. तर काल असंच वॉटरमेलन खाता खाता टुटी फ्रुटी बनवायचं लक्षात आलं, तर मी लगेच वॉटरमेलनचा जो पांढरा भाग आहे तो घेतला. त्याचे छोटे छोटे स्क्वेअर शेपमध्ये तुकडे करून घेतले. नंतर जे तुकडे केलेले आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका पातेल्यात पाणी घेतलं, त्यामध्ये ते तुकडे टाकले आणि गॅसवर 5 ते 7 मिनिटासाठी उकळी आणून घेतली. उकळी आणून घेतल्यानंतर ते तुकडे मी गाळून घेतले. त्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणी घेतलं, त्यामध्ये साखर टाकली. मग त्या साखरेच्या पाण्याला पण उकळी आणून घेतली. उकळी आणल्यानंतर जे शिजवलेले तुकडे होते ते पाण्यामध्ये मी टाकले आणि परत त्याला 5 ते 7 मिनिटासाठी उकळी आणून घेतली. त्यानंतर ते मिश्रण थंड झालं. मिश्रण थंड झाल्यानंतर ते मी 3 बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये फूड कलर टाकून घेतले. एका बाउलमध्ये मी ग्रीन कलर टाकून घेतला, दुसऱ्या बाउलमध्ये मी ऑरेंज रेड कलर टाकून घेतला आणि तिसऱ्या बाउलमध्ये मी लेमन येलो कलर टाकून घेतला आणि रात्रभर मी ते तसंच सोक करण्यासाठी ठेवलं. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे पाणी गाळून घेतलं. हे पाणी मी वेगवेगळ्या भांड्यांमध्ये गाळून घेतलेलं आहे आणि तसंच मी ते फ्रीजमध्ये ठेवलं, का तर त्याचा सरबतासाठी उपयोग होईल म्हणून. नंतर हे जी टुटी फ्रुटी दिसत आहे ती मी फॅन खाली सुकवून घेतली. मस्त अशी आपली रंगीबिरंगी टुटी फ्रुटी तयार झाली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया.